हॅलो एव्हरीवन. आज आहे 21 एप्रिल 2025 आणि आज आपण या व्हिडिओमध्ये निफ्टी, बँक निफ्टी, गोल्ड आणि सिल्वर हे तिन्ही पण चार्ट आपण बघणार आहोत. नेक्स्ट निफ्टीचं टार्गेट काय राहील आणि जसं की काल आपण डिस्कस केलं होतं की निफ्टी कोणत्या लेवलच्या वर जर बंद झालं तर आपण एक नवीन पोझिशन इनिशिएट करू शकतो. हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की उद्या काय होणार आहे, काय लेवल आहे खाली सपोर्टमध्ये आणि कुठे रेजिस्टन्स निफ्टी, बँक निफ्टी घेऊ शकतं. हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओला जे आहे ते पूर्ण बघा. सुरुवात करूयात आपण निफ्टीपासनं. निफ्टीचा चार्ट इथे ओपन करतो. तर निफ्टी आपण बघू शकतो आज ओपन झाला होता निफ्टी 23,950च्या जवळपास जे आहे ते ओपनिंग झालं होतं. जर ओपन बघितलं आपण 23,949ला जे आहे ते निफ्टी ओपन झालं होतं. कंटिन्युअसली निफ्टी जे आहे ते एक छोटासा लो लावून जे आहे ते वरच्या साईडला मोमेंटम दिला आहे निफ्टीने. लो जो लावला आहे निफ्टीने, एक सेकंड, आपण जे आहे ते डेली चार्ट इथे ओपन करूयात. तर ओपन जो झाला आहे तो झाला आहे ओके, लो जो लावला आहे 23,900चा जो लो आहे तो निफ्टीने लावला आहे आणि एक छोटा डिप मारून निफ्टी जे आहे ते कंटिन्युअसली ट्रेंडमध्ये इथे आजच्या दिवशी आपल्याला बघायला भेटलं आणि आजचा क्लोज जो आहे तो 24,125च्या जवळपास झाला आहे. तर आपलं जे टार्गेट होतं 24,200चं ते आज आपल्याला अचीव झालेलं आहे. गुरुवारी आपण जे आहे ती क्लोजिंग दिली होती 24,000च्या जवळपास. ठीक आहे. 23,800च्या वर जी आहे ती आपण निफ्टीला क्लोजिंग बघितली आणि त्याच्यानंतर आपलं जे नेक्स्ट टार्गेट होतं ते होतं 24,200. आता खालून आपण बघितलं तर हा जो लो आहे इथपासनं जर बघितलं तर ऑलमोस्ट 10% जो मूव्ह आहे आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटलाय आणि बँक निफ्टी जे आहे ते लाईफ टाईम हायवर आहे. थोड्या वेळात आपण बँक निफ्टीवर पण चर्चा करणार आहोत. तर इथे जर आपल्याला निफ्टी खाली 24,000 च्या जवळपास भेटलं उद्याच्या दिवशी, ओके, 24,000च्या जवळपास जर आपल्याला निफ्टी उद्या भेटलं तर या लेवलला आपण एक बाईंग पोझिशन इनिशिएट करू शकतो. आणि जोपर्यंत निफ्टी जे आहे ते 23,800च्या खाली जोपर्यंत बंद होत नाही या लेवलच्या, तोपर्यंत आपण जी बाय ऑन डिप्सची आपली स्ट्रॅटेजी राहील ती कंटिन्यू करूयात. कारण की मार्केट जे आहे ते थोडंसं इथे मला असं वाटतंय की साईडवेज जाऊ शकतं. तर इथे थोडासा एक साईडवेज ट्रेंड चालेल निफ्टीमध्ये वर 24,500 आणि खाली जो सपोर्ट आहे तो 23,800. तर हे जे 700 पॉईंट्स आहेत ते निफ्टीमध्ये आपल्याला बघायला भेटतील. वर आता रेजिस्टन्स जो आहे तो इमिजिएट रेजिस्टन्स आहे तो 24,500चा आहे. इथपर्यंत निफ्टी जे आहे ते पोहोचू शकतं. तर बाय ऑन डिप्सची स्ट्रॅटेजी आपण उद्याच्या दिवशी वापरणार आहोत. डाव फ्युचर सध्या मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय तर डाव फ्युचर जे आहे ते 250 पॉईंट्स डाऊन आहे. तर US मार्केटमध्ये पण काय होईल याची आयडिया आपल्याला नाही आहे सध्या. जर डाव फ्युचर आजच्या दिवशी 500 पॉईंट्सच्या जर कमी क्लोज झालं, जर 500 पॉईंट्सच्या वर जर क्लोज झालं, ठीक आहे, तर आपण जे ते निफ्टी गॅप डाऊन बघू शकतो उद्याच्या दिवशी 24,000च्या जवळपास आणि तिथे पण एक आपण बाईंग इनिशिएट करू शकतो. तर उद्याचा दिवस जो आहे तो निफ्टीसाठी साईडवेज असेल. काही स्टॉक्स असेल जे की चांगला परफॉर्म करू शकतात उद्याच्या दिवशी, कारण की स्टॉकमध्ये जे आहे ते मोमेंटम चांगलं आहे आणि बँकिंगमध्ये पण जे आहे ते आता थोडंसं प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला भेटेल, कारण की बँक निफ्टी पण जे आहे ते लाईफ टाईम हायवर आहे. तर आपण आता बँक निफ्टीचा चार्ट बघूयात. इथे तुम्हाला समजलं असेल की जोपर्यंत 24,000च्या जवळपास आपल्याला निफ्टी भेटत नाही तोपर्यंत आपण निफ्टी त्या लेवलला बाय करायचं आणि जर क्लोज 23,800च्या खाली जर झाला निफ्टीमध्ये तर आपण बाय ऑन डिप्सची जी आपली स्ट्रॅटेजी राहील तिला आपण क्लोज करूयात आणि नेक्स्ट त्याच्यानंतर आपण डिसाईड करूयात. चला तर मग आता बँक निफ्टीकडे आपण वळूयात. बँक निफ्टीचा आपण इथे चार्ट ओपन करू. बँक निफ्टी बघू शकतात गुरुवारच्या दिवशी ऑलमोस्ट 1100 पॉईंट्स
आज पण जे आहे ते बँक निफ्टीने 1000 पॉईंट्सची रॅली दिलेली आहे आणि खालनं जर आपण बघितलं, हा जो लो लावला होता बँक निफ्टीने, तिथपासनं जर बघितलं आपण, तर 16% रॅली जी आहे ती आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटली. लो जो लावला होता मार्चमध्ये, तो लावला होता 47,700चा आणि आज जो हाय लावला आहे तो लावला आहे 55,365चा. तर ऑलमोस्ट 16%चा जो अपमूव आहे तो आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला भेटलेला आहे इथे. आणि आता जर आपण विचार केला तर एक सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो या लेवलला येईल बँक निफ्टीचा. ऑलमोस्ट 54,500चा जो लेवल आहे तो बँक निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग बाईंग झोन आहे. इथे जर बँक निफ्टी आपल्याला भेटेल तरच आपण जे आहे ते बँक निफ्टीमध्ये बाईंग पोझिशन इनिशिएट करायची आहे. जर आपण एक दोन चार्ट जरी बघितलंय, त्यामध्ये आपल्याला कळून येईल की बँक निफ्टी आपल्याला या लेवलला भेटू शकतो. फर्स्ट स्टॉक जो आहे तो आहे ICICI बँक. इथे आपण फक्त जे आहे ते चार्ट रीड करतो आहात. वर जे आहे ते ओपन झाला होता 1430च्या जवळपास आणि क्लोजिंग जी आहे ती 1400च्या जवळपास दिली आहे. तर ऑलमोस्ट पूर्ण जे कालचं प्रॉफिट आहे ते ICICI बँकमध्ये आपल्याला म्हणजे ICICI बँकमध्ये भेटलं नाही. एक गॅप अप ओपन झाला आणि त्या लेवलपासूनच कंटिन्युअसली प्रॉफिट बुकिंग आपल्याला ICICI बँकमध्येही बघायला भेटली. तर मी आता लक्ष जे आहे ते सगळं PSU बँक, त्यानंतर मिड कॅप, स्मॉल कॅप सेक्टर इथे वळवलं आहे. इथे आपल्याला एक छान असं अपमूव आपल्याला बघायला भेटेल. त्यामधला पहिला स्टॉक जर आपण बघितला तो असेल BEL. 2-3 स्टॉक जे आहे मी उद्यासाठी सर्च करून ठेवलेले आहेत. त्यापैकी 1-2 मी तुमच्यासोबत शेअर करतो. पहिला जो स्टॉक असेल तो आहे BEL. क्लोजिंग जी आहे ती 300च्या जवळपास दिली आहे. वर जो हाय लावलेला आहे 360च्या जवळपास प्रिव्हियस स्विंग आहे बनला आहे BELचा. जर उद्या काही पॉझिटिव्ह जर बघायला गेलं तर चे उपराष्ट्रपती जे आहे ते इंडियामध्ये आलेले आहेत आणि एक मला असं वाटतंय की एक डील आपल्याला इथे बघायला भेटेल, जे सगळे डिफेन्स सेक्टर मध्ये आहेत ते. तर BEL आपण उद्यासाठी रडारवर ठेवू शकतो. सेकंड जे आहे ते DLF आहे. DLF पण एक छान असं आज रेडमध्ये क्लोज झालं. तर आपण DLF ला कॅन्सल करूयात. DLF आपल्या लिस्टमधनं कॅन्सल करूयात. नेक्स्ट जे आहे ते UPL आहे. UPLनी पण एक छान ब्रेकआउट असं आपल्याला इथे दिलंय. 670च्या जवळपास जे आहे ते UPL मधलं ब्रेकआउट आपल्याला इथे बघायला भेटतं. आणि व्हॉल्यूम पण बघू शकतो, एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम आपल्याला खाली बघायला भेटतोय UPL मध्ये. त्याच्यानंतर REC, PFC हे दोन्ही स्टॉक जे आहेत ते उद्याच्या दिवशी छान परफॉर्म करू शकतात. REC लिमिटेड, REC लिमिटेड क्लोज जो आहे तो 442च्या जवळपास दिलाय RECने. तर इथे पण एक चांगला अपमूव आपल्याला बघायला भेटू शकतो. हे काही स्टॉक जे आहेत ते आपल्याला इथे बघायला भेटत आहेत की जे नेक्स्ट वीकमध्ये चांगला परफॉर्म करू शकतात. मी काही सेबी रजिस्टर ॲडवायझर नाही आहे. मी हे जे आहे फक्त आणि फक्त माझं जे ऑब्झर्वेशन आहे ते मी केलेलं आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर करतोय. जर तुम्हाला या स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला डिस्कस करून त्या स्टॉकमध्ये किंवा इंडायसेसमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. माझी कोणती अशी रेकमेंडेशन इथे दिलेली नाही आहे. मी मी फक्त माझा जो व्ह्यू आहे आणि मी काय स्टडी केलाय तो तुमच्यासोबत ॲज अ एज्युकेशनल पर्पज शेअर करतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि गोल्ड जे आहे ते लाईफ टाईम हायवर आता सध्या ट्रेड करताय. गोल्डवर पण आपण एक नजर टाकूया. गोल्डने हाय लावला आहे 96,756चा. तर गोल्ड जे आहे ते पण एक 1 लाखच्या जवळपास जायला इथे रेडी आहे. पण इथे खूप असं फास्ट मोमेंटम येत आहे गोल्डमध्ये.
तरी थोडंसं रिस्की बाईंग ह्या लेवलला असेल गोल्डमध्ये. आपण वेट करूयात. गोल्डने जर जे आहे ते खाली 87च्या जवळपास जर आलं तर आपण परत एक विचार करू शकतो. पण या लेवलला गोल्डमध्ये बाईंग मी रिकमेंड नाही करणार. गोल्ड जे आहे ते खूपच फास्ट मोमेंटम इथे देत आहे आणि गोल्ड जे आहे ते एक रिस्की ॲसेट सध्या असं बनत चाललंय. सिल्वर तसंच आहे. सिल्वरचं फ्युचर जर आपण बघितलं, सिल्वर पण खाली एक स्ट्रॉंग बेस 88,000च्या जवळपास बनलेला आहे आणि वर रेजिस्टन्स जे आहे ते 1,02,000च्या जवळपास आहे. तर वर रेजिस्टन्स आहे, खाली सपोर्ट आहे. सिल्वर आणि गोल्डमध्ये सुद्धा दोन्हीही जे कमोडिटी आहेत त्यापासून मी दूर राहायचा प्रयत्न करतो. कारण की सध्या जे मोमेंटम आहे ते इक्विटी मार्केटकडे जास्त आहे त्या हिशोबाने. तर आय होप आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि जे लेवल दिलेले आहेत ते आपण मार्क केले असणार. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू.